बातमी आहे भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे आणि यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। भंडाऱ्याच्या जवाहर नगर इथल्या आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये हा स्फोट झालाय, तर 7 कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याची भीती आहे। या कारखान्याच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाला। 5 गंभीर कामगारांवरती खासगी लक्स रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान या संदर्भात ग्रामस्थांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। काही नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती। काय सांगाल दादा, काय नाव आहे तुमचं आणि काय कशा पद्धतीचा अनुभव आला सकाळी आज? माझे नाव निखिल सिंगाडे आहे, मी सावरीला राहते। सकाळी पावणे 11 वाजेच्या दरम्यान खूप मोठा ब्लास्ट झालेला आहे। मला वाटलं काय टायर वगैरे फुटला वगैरे असणार, तर खूप लोकांना आवाज गेला त्यांच्या, मग काही 5 मिनिटांमध्ये सायरन वाजले, ऑर्डिनन्स फॅक्टरी सायरन वाजले आणि ॲम्ब्युलन्स पोलीसवाले वगैरे गेले। त्यानंतर आम्हाला कळलं की इथं खूप मोठा ब्लास्ट झालेला आहे। जेव्हा ब्लास्ट झाला ना त्यावेळेस आम्ही आमच्या खुर्चीवर बसलो होतो। मी खुर्ची अशी हलली एकदम, आमच्या घरी बसलेल्या गाई सर्व उभ्या झाल्या एका वेळी। एवढा मोठा ब्लास्ट होता। कुठे असता तुम्ही? काय तुमचं नाव आहे? आम्ही काय नाव आहे तुमचं? शिवकुमार पंच। मग नंतर काय तुम्हाला जाणवलं, काय झालं असावं, कसा आम्हाला वाटलं मोठा स्फोट झाला की काय, म्हणून आम्ही धावत आलो इकडे। सध्या काय परिस्थिती असावी या 10 आता सध्या घटनेनंतर? पोलीस वगैरे आपले ambulance वगैरे सर्व आपले कामं करत आहेत। एकंदरीतच ऑर्डिनन्स फॅक्टरी अद्यापही मृतांचा आकडा किंवा जीवितहानीच्या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही। मात्र निश्चितच 4 ते 5 लोकांचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि 10 ते 12 लोक गंभीर जखमी झाल्याची सध्या प्राथमिक माहिती समोर येत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, जवाहर नगर ऑर्डिनन्स फॅक्टरी, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।